हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 6 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाई कृष्णा यांचा प्लॅन यशस्वी ठरलाय. अनुसूयाने स्वतःच्या हाताने आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला, परंतु आढळरावांना वाचवण्यासाठी कृष्णा बाळजाबाईचा प्लॅन आधीच तयार होता आणि अनुसूया कशी खोटारडी आहे, कशी कटकारस्थानी आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध झालं. आणि या सगळ्या घटनेमुळे अनुसूयाला वेड लागलंय. अनुसूया वेडी झाली आहे. तिचं मानसिक संतुलन बिघडलंय. त्यामुळे तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसला. समरच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. मग अनुसूया तर आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे. समरचं आता पुढे काय होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरात सगळेजण याच टेन्शनमध्ये असतात की आता पुढे काय होणार आणि अनुसूयाने जो प्लॅन बनवला आहे त्यामध्ये आढळरावांना कसं वाचवायचं. आढळराव खूप दुःखी असतात. दुष्यंत विचारतो, बाबा बोला ना, काय झालं? तुम्ही एवढे शांत का आहात? एवढे दुःखी का आहात? काल रात्री मोठ्या आईने तुम्हाला सगळं सांगितलं ना? जेव्हा कृष्णा आणि बाळजाबाईचा प्लॅन तिला समजला तेव्हा ती घरात येऊन रूममध्ये येऊन तुम्हाला सगळं काही बोलली ना? तर आढळराव म्हणतात, नाही दुष्यंता, रात्री मी तिला खोदून खोदून विचारलं की काय झालं अनुसूये, तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय, सांग मला काय झालंय. पण अनुसूया काहीच बोलली नाही. तिने मला काहीच सांगितलं नाही. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णा आणि बाळजाबाईला तर माहीत असतं की हेच होणार आहे आणि अनुसूया कधीच सत्य कबूल करणार नाहीये. आढळराव म्हणतात, दुष्यंता, आता जसा कृष्णा आणि बाळजाने प्लॅन ठरवलाय ना, अगदी तसंच होणार. दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. दुष्यंतला हे काही पटत नाही. आढळराव म्हणतात, आता हे नातेसंबंध, प्रेम वगैरे हे सगळं बाजूला ठेवायचं आणि कृष्णाने जसा प्लॅन बनवलाय तसंच वागायचं. त्या अनुसूयाचा खरा चेहरा समोर आणायचाच. दुष्यंतला मात्र हे पटत नाही. कृष्णा आणि बाळजाबाई यासाठी तयार होतात. इकडे अनुसूयाने काल रात्री कृष्णा आणि बाळजाबाईमध्ये झालेलं सगळं संभाषण समरला सांगितलेलं असतं. समर म्हणतो, काय सांगतेस आय? मला तर हे पटतच नाही. तर अनुसूया म्हणते, समर, मी जे काही सांगते ना त्यातला शब्द न शब्द खरा आहे आणि आता या संधीचा फायदा आपण करून घ्यायचा. आढळरावांचा खून त्या बाळजा आणि कृष्णाने नाही तर आपण करायचा. हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो. समर हा आश्चर्याने अनुसूयाकडे पाहतो. तर अनुसूया म्हणते, समर, माझा एक प्लॅन तयार आहे. मी काय करणार, बाळजा आणि कृष्णा रूममध्ये येण्याआधीच आढळरावांना संपवणार आणि मग त्यानंतर रूममध्ये लपून बसणार. त्या चाकूवर माझ्या फिंगरप्रिंटचे निशाण येणार नाही कारण मी ग्लव्ज घालेल. आणि जेव्हा बाळजा ही आढळरावांना मारायला रूममध्ये येईल तेव्हा मी लगेच रूमचे दिवे लावणार आणि असा कांगावा करणार की या बाळजानेच आढळरावांना मारलंय आणि सगळ्यांना पटेलसुद्धा, कारण बाळजा किती कटकारस्थानी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. समरला हा प्लॅन खूप आवडतो. समर म्हणतो, वाय, एक नंबर, काय प्लॅन बनवलायस तू, लय भारी लय भारी. अनुसूया म्हणते, समर, आज त्या आढळरावांचा गेम होणार आणि त्याच्याबरोबर ती बाळजासुद्धा कायमची जेलात जाणार. समर म्हणतो, आय, लय भारी लय भारी, खरंच भारी प्लॅन बनवलाय तू, यामुळे आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतील. अनुसूयासुद्धा खुश होते. तर इकडे दुष्यंत मात्र चिडलेला असतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही या दोघींच्या प्लॅनमध्ये सामील होऊ नका. मान्य आहे, मोठ्या आईने तुम्हाला यांच्या प्लॅनबद्दल नाही सांगितलं, पण कदाचित तिला स्वतःला तुम्हाला वाचवायचं असेल, या दोघींना रंगी हात पकडायचं असेल, असा तिचा काही प्लॅन असेल ना, मला अजूनही हे पटलेलं नाही आहे. पण आढळराव हे कृष्णा आणि बाळजाबाईला सांगतात, माझा जीव गेला तरी चालेल, पण आपण जसं ठरवलंय तसाच प्लॅन होणार. त्या अनुसूयाला सोडायचं नाही आणि आपण आपल्या प्लॅनप्रमाणेच वागायचं. कृष्णे, या प्लॅनमध्ये मी मरूसुद्धा शकतो, पण जर मी मेलो तरीसुद्धा तू न्याय करायचा, अनुसूयाला तिच्या पापांची शिक्षा द्यायची, एवढं लक्षात ठेव. कृष्णा आणि बाळजाबाई खूप इमोशनल होतात. तर इकडे समरने चक्क पूजाला सगळं सांगितलेलं असतं. पूजा चिडून म्हणते, व्हॉट समर, तुझी आई काय वेडीबिडी झाली की काय? अरे असं मारून काय फायदा होणार आहे? अरे तुम्हाला कळत का नाही आहे?
जर आढळरावांनी सगळी प्रॉपर्टी आधीच दुष्यंतच्या नावावर केली आहे, मग तुम्ही आढळरावांना जिवंत ठेवलं काय आणि आढळरावांना मारलं काय? काहीच फरक पडणार नाहीये. उलट तुला जर सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची असेल, तर तुला चांगलं वागावं लागेल. आढळरावांच्या मनात स्वतःचं आढळ स्थान निर्माण करावं लागेल. तेव्हा आढळराव ती सगळी प्रॉपर्टी दुष्यंतच्या नावावर काढून तुझ्या नावावर टाकतील. एवढं तुला कळत नाही का रे? तुझ्या आईचा हा प्लॅन शेल फ्लॉप आहे, त्याचा काहीच फायदा नाहीये. तर समर म्हणतो, अगं पूजा, आईने प्लॅन बनवला हाय, आता काय तो चेंज होणार नाही. तर पूजा म्हणते, नको होऊ देऊ ना, पण तू या प्लॅनमध्ये सामील व्हायचं नाही. तर समर म्हणतो, अगं पण बाळजाने तर आढळरावांना मारण्याचा प्लॅन बनवलाय ना, ती तर आढळरावांचा खून करणारच आहे. पूजा चिडून म्हणते, तिला काय करायचं करू दे, तू या प्लॅनमध्ये सामील होऊ नको. तर समर म्हणतो, अगं पण पूजा, माझ्या आईने आता प्लॅन बनवलाय आणि मला माझ्या आईची साथ द्यावीच लागेल. पूजा चिडून म्हणते, अरे का द्यावी लागेल? तू काय नंदी बैल आहे का? तुझी आई हे म्हटली तर हे करायचं, ते म्हटली तर ते करायचं. काही करायची गरज नाहीये. तू तुझ्या आईच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं नाही आणि तुझ्या आईला कोणतीच मदत करायची नाहीये. तुझी आई ना बिंडोक आहे बिंडोक. तिला काहीच कळत नाही काय करायचं आणि काय नाही करायचं. हे ऐकून समर खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं पूजा, माझ्या आईबद्दल मी तुझ्या तोंडून ऐकून घेतो म्हणजे मी सगळं काही ऐकून घेईल असं होत नाही. माझ्या आईबद्दल मी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. माझ्या आईवर माझा खूप जीव आहे. तिने खूप कष्टातून मला लहानचं मोठं केलंय, त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. पूजाला सुद्धा राग येतो. पूजा चिडून म्हणते, ठीक आहे, मी तुझ्या आईबद्दल आहे ना काही बोलणार नाही, पण मग एक लक्षात ठेव, जर तू या प्लॅनमध्ये सामील झाला आणि तुझ्या आईची मदत केली ना, मग मला विसरायचं. आज नंतर आपल्या दोघांचा कोणताही संबंध राहणार नाही. हे ऐकून समरला खूप टेन्शन येतं. समर म्हणतो, अगं पूजू, ऐकून घे ना. तो पूजाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा त्याला दूर लोटून तेथून निघून जाते. समरला कळतच नाही की आता काय करायचं. पूजाचं ऐकायचं की आईची साथ द्यायची. आणि इकडे दुष्यंत रूममध्ये बसलेला असतो, खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या. दुष्यंत चिडून म्हणतो, मला तुझं काही ऐकायचं नाहीये, कारण तू काय सांगणार? तीच कट कारस्थानं, तेच प्लॅनिंग, तोच डाव. मला यात काहीच इंटरेस्ट नाहीये. कृष्णा तुला खरं सांगतोय, जेव्हापासून तू त्या बाळजाबाईच्या बरोबर राहायला लागलीस ना, एकदम तिच्यासारखाच विचार करतीये, तिच्यासारखेच प्लॅन बनवतीये, तिच्यासारखंच वागतीये आणि मला माझी कृष्णा अशी बनलेली नकोय. त्यामुळे मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला आत्ता कळत नाहीये, कारण तुमचा अजूनही अनुसूया सासूबाईंवर विश्वास आहे. पण रात्री जेव्हा अनुसूया सासूबाईंचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की मी आणि बाळजाबाई जे काही करतोय ना, ते अगदी योग्य करतोय आणि हे आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठीच आम्ही करतोय. यात आमचा कोणताही स्वार्थ नाहीये. इकडे अनुसूया ही समरला कॉल करत असते, पण समर हा द्विधा मनस्थितीत असतो की आईची मदत करायची की पूजाचं ऐकायचं आणि आईला मदत नाही करायची. आई पुन्हा पुन्हा कॉल का करतीये असा विचार करून समर फोन उचलतो. तर अनुसूया चिडून म्हणते, अरे समर कुठेस तू? किती वेळेस तुला कॉल करतीये, फोन का उचलत नाहीये? तर समर एकदम वैतागून म्हणतो, अगं बोल नाय. तर अनुसूया चिडून म्हणते, ए एवढा चिडून वैतागून का बोलतोयस रे? इथे मला तुझ्या मदतीची गरज आहे. आजचा दिवस किती मोठा आहे तुला माहिती आहे ना. चल बरं लवकर घरी ये. तर समोर चिडून म्हणतो, आय मला तुझ्या प्लॅनमध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. मी तुझ्यामध्ये सामील होणार नाही. तर अनुसूया चिडून म्हणते, काय बोललास तू? माझ्या प्लॅनमध्ये सामील होणार नाही? अरे पण का होणार नाही? 26 वर्ष ज्या क्षणाची वाट पाहिली आपण, तो क्षण आलाय आणि तू नाही म्हणतोय की तू या प्लॅनमध्ये सामील होणार नाही. समर म्हणतो, आय तुझ्या फालतू प्लॅनमध्ये मला काडीचा इंटरेस्ट नाही, त्यामुळे या प्लॅनमध्ये मी सामील होणार नाही. अनुसूया चिडून म्हणते, अरे समर तुला कळत का नाहीये? त्या आढळरावांनी सगळी प्रॉपर्टी त्या दुष्यंतच्या नावावर केली आहे. आज जर आपण आढळरावांना संपवलं ना, तर त्याच्याबरोबर बाळजाबाई सुद्धा संपेल आणि आढळराव गेल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंतचा मेन सपोर्टच निघून जाईल. मग ही सगळी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घेऊ शकतो. कृष्णा दुष्यंतला संपवणं सोपं जाईल. हा फक्त प्लॅनचा पहिला भाग आहे. अजून पुढे खूप प्लॅन बाकी आहे. तुला का समजत नाहीये? ऐकून घे माझं, समजून घे. समर चिडून म्हणतो, आय तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मला या प्लॅनमध्ये इंटरेस्ट नाहीये. मी येणार नाहीये तुझी मदत करायला.
असं म्हणून समर रागारागाने फोन कट करतो. त्यामुळे अनुसूया ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, "अरे समर पोरा, तुला कळत का नाहीये रे? 26 वर्षांपूर्वी याच घरात त्या बाळाने माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता. आढळराव तिच्या नादाला लागले होते, त्यामुळे ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत आणि 26 वर्ष मी वाट पाहिली आहे हे सगळं परत मिळवण्याची. मला या सगळ्यांचा हव्यास नाही रे. मला हे सगळं फक्त तुझ्यासाठी करायचं होतं, तुला मिळवून द्यायचं होतं आणि आज तो क्षण आलाय जेव्हा हे सगळं आपलं होऊ शकतं, तर तू माझी साथ देत नाहीये. पोरा, तू असं का वागतोय? आज तू तुझ्या आईची साथ का सोडली? मला असं अर्ध्यावर का सोडलं? हे तू खूप चुकीचं करतोय रे." असं म्हणून अनुसूया रडत असते. पण पुढच्या क्षणी ती आपले डोळे पुसते आणि म्हणते, "नाही, आता मी डोळे पुसणार आणि मला जे करायचं ते मी करणारच. कारण आता हे मला सहन होण्यासारखं नाहीये. जरी समर माझी मदत करणार नसेल ना, तरी अशी संधी परत मिळणार नाही. एकाच वेळेस आढळराव आणि बाळजाबाईचा खेळ मला संपवता येणार आहे आणि त्यासाठी मी जसं ठरवलंय तसंच मी करणार. आज मी आढळरावांचा खेळ संपवणारच, त्या बाळजाला जेलमध्ये पाठवणारच आणि सगळं काही माझ्या समरला मिळवून देईल. एकदा का समरला कळलं की माझा प्लॅन योग्य होता, मग तो सुद्धा मला सामील होईल." असा विचार करून अनुसूया ही आपलं उद्दिष्ट ठरवते आणि पुढची तयारी करते. पाहता पाहता संध्याकाळ होते, रात्र होते. कृष्णा तिच्या रूममध्ये असते आणि देवी आईला हात जोडून प्रार्थना करते. "देवी आई, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे माझी साथ दे. जसं आम्ही ठरवलंय तसंच होऊ दे. आबांच्या जीवाला काहीही धोका राहू देऊ नको." त्याच वेळेस दुष्यंत तेथून जात असतो. दुष्यंत पाहतो की कृष्णा ही देवी आईला काय प्रार्थना करतीये. दुष्यंत कृष्णाजवळ येतो, हात जोडून तिच्याकडे पाहून वेगवेगळे चेहऱ्यावरचे हावभाव करतो. कृष्णा विचारते, "आबो, हे काय करताय?" तर दुष्यंत म्हणतो, "एकदम बरोबर करतोय मी. कृष्णा, तू देवी आईकडे प्रार्थना करतीये. म्हणजे तुम्ही खुनाचा प्लॅन रचला, त्या मोठ्या अनुसूया सासूबाईंना अडकवण्याचा प्लॅन रचला आणि देवी आईचीच प्रार्थना करते की आम्हाला साथ दे. देव अशा कामांमध्ये कधी साथ देत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मी तुला सांगतोय, हा तुझा प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि मोठ्या आई असं कधीच करणार नाही. कृष्णा, त्या बाळजाबाईच्या नादाला लागून ना, तू हे सगळं चुकीचं करतीये. आजपर्यंत तू अशी नव्हती का कधी? कधी कुणाला असं अडकवणं, फसवणं असं तू कधीच केलं नाही. पण आता तू तसं करतीये आणि हे सगळं त्या बाळजाबाई तुझ्या डोक्यात भरवताय. त्यांनी तुझ्या डोक्यात भरवलं आणि तू हे सगळं करायला लागली. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला सांगतोय, हे सगळं थांबव. त्या बाळजाबाईच्या नादाला लागू नको, नाहीतर वेळ निघून गेलेली असेल, एवढं लक्षात ठेव." तर कृष्णा ही दुष्यंतला समजावते, "दुष्यंत सरकार, तुमचा जरी बाळजाबाईच्या चांगुलपणावर विश्वास नसला ना, तरी माझा त्यांच्या चांगुलपणावर पूर्ण विश्वास आहे. यात त्यांची काही चूक नाहीये. त्या ज्या करताय ना, अगदी योग्य करताय. आणि आज रात्री तुम्हाला सुद्धा सगळं सत्य कळेल की अनुसूया सासूबाई चुकीच्या आहेत आणि बाळजाबाई एकदम बरोबर आहेत." दुष्यंत कृष्णाकडे पाहून स्माईल करतो आणि म्हणतो, "मला माहीतच होतं. बोलून काही फायदा नाहीये." असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. काय करावं हे कृष्णाला समजतच नाही. आणि मग मध्यरात्र होते. सगळेजण झोपलेले असतात. अनुसूया, आढळराव सुद्धा त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. आता आढळरावांना माहिती आहे, थोड्या वेळाने ही बाई उठणार, माझ्या पोटात चाकू खुपसणार. त्यामुळे आढळराव जागे असतात, पण झोपल्याचं नाटक करत असतात. अनुसूया सुद्धा झोपण्याचं नाटकच करत असते की केव्हा एकदा आढळराव गाढ झोपेत जात आहे आणि मग मी माझं काम करते. अनुसूया डोळे उघडते आणि बाजूला पाहते, तर आढळराव गाढ झोपलेले असतात. आणि मग अनुसूया ही बेडवरून उठते. अनुसूयाने सगळा प्लॅन बनवलेला असतो. सगळ्यात आधी ती हँड ग्लोव्ज घालते, म्हणजे ज्या हत्याराने ती आढळरावांचा खून करणार त्यावर कोणतेही फिंगरप्रिंट्स येणार नाही. अनुसूया ही आढळरावांकडे रागारागाने पाहत असते. फ्रेंड्स, जेव्हा या मालिकेत अनुसूया आली होती ना, तेव्हा असं वाटलं होतं की अनुसूया खूप चांगली आहे. पण हा खून करताना तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे सगळं पाहून असं वाटतं की एक वेळ बाळजाबाई बरी, ही अनुसूया खूप डेंजरस आहे. अनुसूया ही हातात हँड ग्लोव्ज घालते आणि मग एक भल्ला मोठा चाकू घेऊन येते. म्हणजे तिने आधीच सगळी तयारी करून घेतली आहे आणि या चाकूकडे पाहून एखाद्या विकृतासारखी ती हसत असते. हा चाकूच तिची स्वप्न पूर्ण करणार असतो. आणि मग हळूहळू अनुसूया आढळरावांजवळ येते. आढळराव गाढ झोपेत असल्याचं नाटक करत असतात आणि अनुसूया कसलाही मागचा पुढचा विचार न करता
की हा माझा नवरा आहे, 26 वर्षानंतर मला भेटला आहे, माझ्या पोराचा बाप आहे, हा माझ्यावर किती प्रेम करतो, किती चांगला माणूस आहे. या कसल्याचाही विचार न करता अनुसूया चक्क आढळरावांच्या पोटात चाकू खुपसते. फ्रेंड्स, आपण जे प्रोमोमध्ये पाहिलं होतं, की तेथे काही उषा होत्या, गाद्या होत्या आणि त्यावर अनुसूया मारते, तर असं काहीच नाहीये. तर अनुसूया खरोखर आढळरावांच्या पोटात चाकू खुपसते आणि त्यामुळे आढळरावांच्या पोटातून रक्त बाहेर येतं. आढळरावांचे डोळे उघडतात आणि अनुसूयाने आपल्यावर हल्ला केला, तिने आपल्या पोटात चाकू खुपसला, यावर आढळरावांचा विश्वासच बसत नाही. अनुसूया एखाद्या राक्षसासारखी आढळरावांच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करत असते. आढळराव म्हणतात, "अनुसूये" आणि अनुसूया चक्क त्यांचं तोंड दाबते आणि मग एकानंतर एक त्यांच्या पोटावर वार करते. आढळराव हे खूप दुःखी होतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे सगळं आढळरावांचं नाटक आहे. आढळरावांना सगळं लागलेलं नाहीये. पण या अनुसूयाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी आढळराव मेल्याचं नाटक करतात, आपले डोळे बंद करतात. त्यामुळे अनुसूया ही खूप खुश होते. अनुसूयाचं काम झालेलं असतं. शेवटी आढळरावांचा जीव गेला, आढळराव मेलेत म्हणून अनुसूया ही खुश होते आणि तिला माहीत असतं, की आता थोड्याच वेळात बाळजा येणार या आढळरावांचा खून करण्यासाठी. त्यामुळे अनुसूया ही मागे एका मोठ्या मिरर मागे लपून बसते. तेवढ्यात बाळजाबाई ही सुद्धा खिडकीबाहेर लपून बसलेली असते पडद्यामागे. ती सुद्धा बाहेर येते. आता बाळजाबाईला माहिती आहे, की अनुसूयाने आढळरावांना मारलंय, तरी बाळजाबाई सुद्धा भारी ॲक्टिंग करते, एक नंबर. बाळजाबाई हळूहळू थोडी पुढे येते, आढळरावांजवळ येते आणि अनुसूया ही आरशाच्या मागे लपलेली असते. ती बाळजाबाईकडे पाहत असते आणि त्याच वेळेस अनुसूया ही रूमचे दिवे लावते आणि लाईट चालू होताच बाळजाबाईला दिसतं, की आढळरावांच्या पोटात कुणीतरी चाकू खुपसलाय. त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्का बसतो. खरं तर ती सुद्धा नाटकच करत असते. आढळराव अजूनही बेशुद्धच असतात, म्हणजे बेशुद्ध मेल्याचं नाटक करत असतात आणि बाळजाबाई जोरात ओरडते, "आढळराव, आढळराव, हे काय झालं तुम्हाला? कुणी केलं हे सगळं?" आणि त्याच वेळेस अनुसूया पुढे येते. जसं काय तिला काही माहीतच नाहीये आणि ती वॉशरूमला गेली होती असं नाटक करत बाहेर येते आणि म्हणते, "अरे देवा! आढळराव, काय झालं तुम्हाला? ए बाळजा, तू माझ्या नवऱ्याला मारलं, आढळरावांचा खून केला तू." आणि मग बाळजाबाई सुद्धा नाटक करते, "हे मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, हे काय बोलतेस तू?" आणि मग अनुसूया तिचा आक्रोश सुरू करते, "अरे देवा, माझ्या कर्मा, माझ्या धन्याला मारून टाकलं, माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. ए बाळजा, तू हे काय केलं? आ उठा ना, उठा ना." बाळजाबाई सुद्धा रडण्याचं नाटक करते, "अनुसूये, मी काही नाही केलं, मी आढळरावांचा खून नाही केला, मी काही नाही केलं." आणि अनुसूया जोरजोरात डोकं बदलू लागते, छाती बदलू लागते, "गेला माझा नवरा, गेलं माझं सौभाग्य, अहो धनी, आढळराव उठा ना, आढळराव उठा ना, 26 वर्षानंतर आपण भेटलो होतो, असं कसं तुम्ही मला सोडून जाऊ शकतात? अजून तर आपण काहीच जगलो नाहीये." आणि बाळजाबाई ही अनुसूयाकडे आश्चर्याने पाहत असते. अनुसूया माझ्यावर आरोप का लावतीये? मला का असं म्हणते की तू खून केला? आणि मग अनुसूया जोरजोरात आवाज देऊ लागते, "कृष्णे, दुष्यंता, लवकर या रे, पहा काय झालं आढळरावांना, लवकर या, लवकर या." डोक्याला हात मारते, ढसाढसा रडत असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की अनुसूयाची सगळी ॲक्टिंग आहे. म्हणजे ज्या बाईने स्वतःच नवऱ्याचा खून केलाय, ती माझा नवरा गेला म्हणून रडत असते. आणि त्याच वेळेस दुष्यंत, कृष्णा, दलपत, मैनावती, जयकांत सगळे तेथे पोहोचतात. कृष्णा तर नॉर्मल असते, कारण कृष्णाला माहीत होतं, की हेच घडणार आहे. पण दुष्यंतचा एवढा विश्वास नव्हता. दुष्यंतला असं वाटत होतं, की नाही, मोठी आई असं करणार नाही, आढळरावांचा खून करणार नाही. पण मोठ्या आईने चक्क आढळरावांच्या पोटात चाकू खुपसलाय, त्यांचा खून केलाय, हे पाहून दुष्यंतला सुद्धा जबर धक्का बसतो. पण खरा धक्का बसतो दलपत, मैनावती आणि जयकांतला. कारण त्यांना या प्लॅनबद्दल काही माहीत नसतं आणि दलपत रडू लागतो, "दादा, दादा" म्हणून पुढे जातो, तर मैनावती आणि जयकांत त्याला थांबवतात आणि अनुसूया जोरजोरात रडत असते, "पाहिलं का दुष्यंता, कृष्णा, काय केलं तुमच्या सासूबाईंनी, तुझ्या आईनी दुष्यंता? तुझ्या बापाचा खून केला रे तिने, तुझ्या बापाला मारून टाकलं." दुष्यंत हा अनुसूयाकडे आश्चर्याने पाहत असतो, कारण दुष्यंतला सगळा प्लॅन माहिती आहे आणि अनुसूया आई, मोठी आई असं काही करू शकते यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नाही. जयकांत, दलपत, मैनावती सगळे खूप दुःखी होतात, की आढळरावांचा खून झालाय. कृष्णा आणि दुष्यंतला मात्र वाईट वाटत असतं, की आपण अनुसूयाला काय समजलं होतं आणि अनुसूया काय निघाली, अनुसूयाने आज हे काय केलंय. इकडे आपला समर मात्र आजही दारू पिलेला असतो आणि पूजाला भेटायला तिच्या घराबाहेर येतो.
तो पूजाला कॉल करतो आणि म्हणतो, "पूजा ये बाहेर, मी तुला भेटायला आलोय." पूजा बाहेर येते आणि समर तिला समजावून सांगतो, "पूजा, आज मी तुझं ऐकलंय. तुझ्यासाठी मी माझ्या आईची मदत करायला नाही गेलो." हे ऐकून पूजाला आश्चर्यच वाटतं. पूजा विचारते, "खरं बोलतोय तू?" तर समोर तिला सांगतो, "100% खरं बोलतोय. माझ्या आईने तर मला फोनसुद्धा केला होता. पण फक्त तुझ्यासाठी मी माझ्या आईची मदत करायला नाही गेलो." पूजे असं म्हणून समर हा पूजाला जवळ घेतो आणि म्हणतो, "माझा तुझ्यावर खूप जीव आहे. आज फक्त तुझ्यासाठी मी माझ्या आईची मदत नाही केली. माझ्या आईला वाऱ्यावर सोडलं." पूजा म्हणते, "समर, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं ना, आजपासून मी तुला कधीच लावला नाही एवढा जीव लावेल. तू काळजी करू नको. आजपासून मी तुझ्यासाठी सगळं काही करेल." असं म्हणून हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. पूजा खूप खुश होते की शेवटी समरला मी माझ्या तालावर नाचवलंच. आणि इकडे बाळजाबाई ही नाटक सुरू करते. कृष्णा आणि दुष्यंतला म्हणते, "दुष्यंता, कृष्णा, मी आढळरावांचा खून नाही केलाय. ही अनसूया खोटं बोलतीये. मी नाही केलंय काही असं." कृष्णा आणि दुष्यंत काहीच बोलत नाही. तर बाळजाबाई सांगते, "मी नाही तर या अनुसूयाने आढळरावांचा खून केलाय." हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मैनावती विचारते, "हे काय बोलताय तुम्ही?" तर अनुसूया म्हणते, "मैनावती, दलपत भाऊजी, खोटं बोलते ही. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. हिने खून केलाय आढळरावांचा." तर बाळजाबाई सांगते, "नाही, जेव्हा मी येथे आले होते ना, तर आढळरावांच्या पोटात आधीच चाकू होता. मी हे काहीच नाही केलंय. हे सगळे अनुसूयाने केलंय. अनुसूयाने आढळरावांचा खून केलाय. तिने मारले आढळरावांना." तर अनुसूया सगळ्यात मोठा खुलासा करते आणि म्हणते, "नाही नाही, मीने मारलंय. तर हा सगळा या कृष्णाचा आणि बाजाचा प्लॅन होता." दुष्यंत खूप दुःखी होतो. त्याचा विश्वासच बसत नाही की मोठी आई पैशांसाठी चक्क आढळरावांचा खून करू शकते. तर बाळजाबाई म्हणते, "नाही, ही खोटं बोलतेय. आमचा कसला प्लॅन? आम्ही असा कोणताच प्लॅन तयार केला नव्हता." तर अनुसूया सांगते, "मी काल रात्री स्वतः बाजाला आणि कृष्णाला बोलताना ऐकलंय. या दोघींनी कट रचला होता. या दोघींना आढळरावांचा खून करायचा होता." हे ऐकून दलपत, मैनावती, जयकांतला मोठा धक्काच बसतो. तर बाळाबाई म्हणते, "अगं, आढळरावांनी तर माझ्या लेकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी केली. मग मी त्यांना कशाला मारेल? उलट तूच त्यांना मारलं. कारण तुझ्या लेकाच्या नावावर त्यांनी प्रॉपर्टी केली नाही ना, याच रागातून तू त्यांचा खून केला." तर अनुसूया म्हणते, "मला प्रॉपर्टीचा कसलाही हव्यास नाहीये. मला ही संपत्ती, ही प्रॉपर्टी हे काही नकोय. तू खोटं बोलतेस बाळा. मी असं काहीच केलेलं नाहीये. मी नाही मारलं. तू आणि कृष्णाने हा कट रचला होता आणि तूच मारलंय आढळरावांना." बाळजाबाई रडत असते, अनुसूया रडत असते. कृष्णा आणि दुष्यंत मात्र शांत असतात. दुष्यंतला जास्त धक्का बसलेला असतो. अनुसूयाचं हे खरं रूप आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही. दलपत आणि मैनावतीला कळतच नाही की कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय. खरंच खून कुणी केला आणि कुणी केला नाही हेच तिला समजत नाही. आणि तेवढ्यात आढळराव बोलतात, "अनुसूये, काल रात्रीच तू ऐकलं होतं ना की कृष्णा आणि बाळाजा माझा खून करणार आहे. मग तू हे मला काल रात्री का नाही सांगितलं?" हे ऐकून अनुसूयाला जबर धक्काच बसतो. मैनावती, जयकांत, दलपतचा सुद्धा विश्वास बसत नाही. कारण या सगळ्यांसाठी तर आढळराव मेले आहेत आणि चक्क आढळरावांचा आवाज कोठून आला असा विचार मैनावती करते, दलपत करतो, अनुसूया करते. आणि मग अनुसूया ही आढळरावांकडे पाहते. आढळरावांनी अजूनही डोळे लावलेच असतात. अनुसूया आढळरावांजवळ येते, पाहते नेमकं बोललंय तरी कोण, आणि आढळराव खाटकन डोळे उघडतात. त्यामुळे अनुसूया चांगली दचकते आणि 2 पावलं मागे जाते. अनुसूयाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की आढळराव जिवंत आहेत. आणि आढळराव तिला जाब विचारतात, "काल रात्रीच तुला कळलं होतं ना की कृष्णा आणि बाळाजा मला मारण्याचा कट रचताय. मग मला का नाही सांगितलं? माझा जीव का नाही वाचवलास तू?" अनुसूयाला काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग आढळराव त्यांच्या पोटात खुपसलेला चाकू बाहेर काढतात. कदाचित आढळरावांनी काही चिलखत वगैरे घातलं असेल, ज्यामुळे त्यांच्या पोटापर्यंत चाकू नाही गेला आणि हे रक्त म्हणजे खोटं असणार आहे. आढळराव स्वतःच्या पोटातला चाकू बाहेर काढतात. हे पाहून अनुसूया, जयकांत यांना जबर धक्काच बसतो. आणि मग दुष्यंत आढळरावांना उभं राहण्यास मदत करतो. अनुसूयाचा तर अजूनही विश्वास बसलेला नसतो. आढळराव हे अनुसूयाला म्हणतात, "का अनुसूये, का केलंस तू हे सगळं? एवढा राग आहे माझ्याबद्दल? एवढा राग साचला होता? अगं, तुला ही सगळी संपत्ती हवी होती, ही सगळी प्रॉपर्टी हवी होती, ही सत्ता हवी होती, तर मला सांगायचं नाही एकदा?
की आढळराव, मला ही नाती गोती, तुमचं प्रेम, हे कुटुंब काही नको आहे. मला आणि माझ्या लेकाला फक्त पैसा हवा आहे, संपत्ती हवी आहे. अगं, एका क्षणाचा विचार न करता सगळं तुझ्या हवाली केलं असतं, कारण मला या सगळ्यांची काही गरज नाही आहे. माझी माणसं आहेत माझ्याकडे. अनसूया खाली मान घालून सगळं ऐकत असते. तिला हे कळलेलं असतं की हा सगळा यांचा प्लॅन होता आणि आपण पूर्णपणे अडकलोय. कृष्णा, दुष्यंत, बाजाबाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आढळराव तर पूर्णपणे हताश झालेले असतात, हादरून गेलेले असतात. त्यांना हे सहनच होत नाही की माझी अनसूया, ज्या अनसूयावर मी एवढं प्रेम केलं, ती असं काहीतरी करू शकते, माझा एवढा मोठा विश्वासघात करू शकते. आढळराव म्हणतात, अनसूये, आज तू मला दुखावलंय. खरं तर मला असं वाटतंय की मी एक माणूस नाहीये, तर मी फक्त एक पैशाचा मालक आहे, ज्याच्यासाठी कुणीही मला मारू शकतं, कुणीही माझा जीव घेऊ शकतं. आणि त्यामुळेच तू सुद्धा तेच केलं आणि या बाजाने सुद्धा तेच केलं. बाजाबाई सुद्धा दुःखी होते. आढळराव खूप दुःखी झालेले असतात. घरातील सगळ्यांनाच वाईट वाटतं. अनसूयाला समजतं की आज तिचा खेळ संपलाय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. बाजाबाई, कृष्णा यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे आणि या अनसूयाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की या सगळ्या प्रकरणामुळे, या धक्क्यामुळे अनसूयाला चक्क वेडाचा झटका येणार. तिचं मानसिक संतुलन बिघडणार. ती वेड्यासारखी वागू लागेल. त्यामुळे कृष्णा, दुष्यंत, आढळराव तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतील. पण त्याच वेळेस समर तेथे येईल आणि विचारेल, काय झालं माझ्या आईला, कुठे नेत आहे? तेव्हा आढळराव झालेला सगळा प्रकार सांगतील आणि समरला म्हणतील की तू सुद्धा या सगळ्या कट कारस्थानामध्ये सामील आहे, हे आम्हाला माहिती आहे. समर खूप दुःखी होईल. तेव्हा बाळाजाबाई त्याला म्हणणार, समर, मी तुझी खरी आई नाहीये, पण मी तुला खऱ्या आईसारखं प्रेम देईल. त्यामुळे तू आता सुधार, तुझ्या आईसारखं वागू नको. समर दुःखी होऊन तेथून निघून जाईल. तेव्हा कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करेल, दुष्यंत सरकार, आता तरी तुमचा बाळाजाबाईवर विश्वास बसला ना, त्या बदलल्या आहेत, चांगल्या आहेत. पण दुष्यंत चिडून म्हणेल, नाही कृष्णा, या बाईवर माझा कधीच विश्वास बसणार नाही. आता तर मोठ्या आईनंतर मला कळून चुकलंय की कुणीच कधीच बदलू शकत नाही, खरा स्वभाव कधीच बदलणार नाही. म्हणजे दुष्यंतचा अजूनही बाळाजाबाईवर विश्वास बसलेला नसणार. त्यामुळे बाळाजाबाई खूप दुःखी होईल. मग आता पुढे काय होणार हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली, कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.